Hello student, today we are going to study next vegetative part of plant, that is stem. Yesterday you discussed about the first part of plant, that is root. The root, stem, leaves, branches are called as vegetative part of plant which are involved in growth and development of plant body. While the flower, it is the only reproductive part involved in sexual reproduction of plant, resulting in formation of fruits and seeds. Today we discuss about the second vegetative part of plant, that is stem. The stem, it is also called as shoot system or shoot of plant. The stem, it is a aerial part of plant body. It grows towards light and air and away from soil and water. It is also called as this ascending axis of plant body, while root is a descending axis of plant body. The scientific definition of stem is: the stem is ascending axis of plant body growing towards light and air and away from soil and water. In short, stem is defined as it is a positively phototrophic and negatively hydrotrophic and geotrophic. In seed, there is embryo. We know embryo has two parts, that is, the cylindrical part is called as radicle and the leaf-like structures are called as plumule. The plumule with radicle forms embryo. It is a miniature plant or dormant plant present in seed. When seed is germinated stage, the radicle develops into root system while plumule grows into shoot system, that is stem. That means stem develops from a plumule. Already it is said that stem is a ascending axis of plant body which develops from plumule and epicotyl of the embryo. The embryoचे मेनली दोन पार्ट्स असतात, द प्ल्युम्यूल अँड रॅडिकल. रॅडिकलपासून मूळसंस्था किंवा रूट सिस्टीम तयार होते आणि प्ल्युम्यूल या भागापासून ड्युरिंग जर्मिनेशन किंवा बीजांकुरण प्रोसेस चालू असताना प्ल्युम्यूल आणि एपिकॉटिल, प्ल्युम्यूलचा वरचा भाग एपिकॉटिल यापासून शूट सिस्टीम किंवा स्टेम तयार होते. इन फ्लॉवरिंग प्लांट्स, the stem or shoot bears leaves, branches, flowers and fruits. स्टेमचं आणखी एक कॅरेक्टर आपल्याला पाहायला मिळतं. ऊसाचं किंवा शुगर केन स्टेम, त्यामध्ये ठळकपणे नोड्स आणि इंटरनोड पाहायला मिळतात. सर्व स्टेममध्ये नोड्स आणि इंटरनोड पाहायला मिळतं. इट इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ स्टेम. नोड्स and internodes are absent in roots. The stem has nodes and internodes which distinguish it from other plant parts even if it happens to be an underground stem. म्हणजे अंडरग्राउंड स्टेम मॉडिफिकेशन जेव्हा आपण पाहतो त्याच्यामध्ये सुद्धा हे नोड्स अँड इंटरनोड्स पाहायला मिळतात. लेट अस सी नेक्स्ट स्लाइड. आता इथं या स्लाइडमध्ये तुम्हाला स्टेमचं स्ट्रक्चर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हा सर्व भाग जो आहे हा स्टेमचा एरियल पार्ट दाखवलेला आहे. आता इथं मी जो पॉईंट दाखवतोय हा नोडचा भाग आहे, हा नोडचा भाग आहे. द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड, म्हणजे हा नोड असेल, हा नोड, यातलं जे अंतर आहे किंवा हा जो भाग आहे इट इज कॉल्ड एज इंटरनोड, ज्यालाच मराठीमध्ये आपण कांडा असं म्हणतो. प्रत्येक नोडवर देर इज ए डेव्हलपमेंट ऑफ वन लीफ. द लीफ अँड स्टेम, त्याच्यामध्ये जो अँगल तयार होतो
त्याला ॲक्झिल म्हटलं जातं. आणि त्या ॲक्झिलमध्ये एक बड, त्याला आपण ॲक्झिलरी बड असं म्हणतो, तर ॲक्झिलरी बड असतं. द ॲक्झिलरी बड इथं दाखवतो तो मध्ये जो बड आहे, इट डेव्हलप्स इन टू ए ब्रांच ऑर ए फ्लावर. म्हणजेच नोड हे असं ठिकाण आहे किंवा अशी एक जागा असते, त्यापासून देर इज ए डेव्हलपमेंट ऑफ लिव्ज किंवा अराईज लिव्ज, एक लिप तयार होतं. आणि ते लिप विथ स्टेम, तिथे एक अँगल तयार होतो. द अँगल इज कॉल्ड एज ॲक्झिल. आणि ॲक्झिलमध्ये जो बड किंवा अंकुर तयार होतो, मुकुल ज्याला असंही नाव मराठीमध्ये म्हटलं जातं, त्याला बड असं म्हटलं जातं. आणि तो ॲक्झिलमध्ये असतो म्हणून त्याला ॲक्झिलरी बड असं म्हटलं जातं. तर मग हे स्टेमचे जे पार्ट, एरियल पार्ट आहे, नोड आहे, हा इंटरनोडचा भाग आहे, ॲक्झिलरी बड आहे. आणि या स्टेमवर अल्टरनेटिव्हली इथं लीफ प्रोड्यूस झालेलं दाखवलेलं आहे. आता जे बड असतात हे पोझिशननुसार त्याचे प्रकार असतात. आता जो बड ॲक्झिलमध्ये तयार होतो, इथं आहे, इथं आहे. द बर्ड्स आर कॉल्ड ॲज ॲक्झिलरी बर्ड्स. ॲक्झिलरी बर्ड्स. द ॲक्झिलरी बर्ड्स मे डेव्हलप्स इन टू फ्लावर्स, म्हणजे त्यामध्ये फ्लावर तयार होतं. और मे डेव्हलप्स इन टू ब्रांचेस. तर जे बर्ड अपेक्सला असतात, द बर्ड इज कॉल्ड ॲज अपायकल बर्ड. अपायकल मेरिस्टेम इथं दाखवलेलं आहे. हे ॲक्झिलरी बर्ड आहे, अपायकल स्टेम किंवा अपायकल बर्ड. अपायकल बर्ड हा नेहमी इट इन्क्रीजेस लेंथ ऑफ स्टेम. इट इन्क्रीजेस लेंथ ऑफ स्टेम. तर इथं हे स्टेमचं स्ट्रक्चर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता या दुसऱ्या स्लाईडमध्ये बर्डचं पोझिशन किंवा बर्डचे प्रकार दाखवलेले आहेत. आता हा एक नोड आहे, आता हे स्टेम आहे, हा एक नोड आहे. द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स आर कॉल्ड ॲज इज कॉल्ड ॲज इंटरनोड. हे इंटरनोड स्पष्टपणे दिसते. आता इथं एका नोडपासून दोन्ही बाजूला दोन पानं तयार झालेली आहेत. याला अपोजिट फायलोटॅक्सी म्हटलं जातं. फायलोटॅक्सी म्हणजे काय? अरेंजमेंट ऑफ लीव्ज ऑन स्टेम इज कॉल्ड ॲज फायलोटॅक्सी. आता इथं पानाची रचना जी आहे किंवा एका नोडपासून एकच पान इथं तयार झालेलं आहे. द फायलोटॅक्सी इज कॉल्ड ॲज अल्टरनेट फायलोटॅक्सी. अल्टरनेट फायलोटॅक्सी. इथं मात्र या प्लांटमध्ये प्रत्येक नोडपासून दोन लीव्ज तयार झाले, अराईज झालेले आहेत. दे आर अपोजिट टू इच अदर अँड हेन्स द फायलोटॅक्सी इज कॉल्ड ॲज अपोजिट फायलोटॅक्सी. आणि या दोन लीफ तयार झाल्यामुळं ते दोन ॲक्झिल तयार होतात. दोन्ही ॲक्झिलमध्ये एक एक बर्ड आहे, ॲक्झिलरी बर्ड्स किंवा लॅटरल बर्ड्स. देर आर कॉल्ड ॲज लॅटरल बर्ड्स. आता हा मधला भाग जो आहे दोन नोडमधला, इट इज कॉल्ड ॲज इंटरनोड. हा भाग आहे त्याला नोड म्हटलं जातं. आणि वरचा टिपचा भाग जो बर्ड आहे, इट इज कॉल्ड ॲज अपायकल बर्ड और टर्मिनल बर्ड. टर्मिनल बर्ड. इट इज अ ग्रोविंग पॉईंट ऑफ शूट और स्टेम. इथंही त्या खोडाची लांबी वाढत जाते. आता हा टर्मिनल बर्डचा भाग आपण कट ऑफ केला तर खोडाची लांबी वाढवणे, कारण या टर्मिनल बर्डमध्ये इट कंटेन्स मेरिस्टेमॅटिक सेल्स किंवा डिवायडिंग सेल असतात. त्या मायटॉटिकली फास्ट त्याची वाढ होते. आणि इथं म्हणजे वनस्पतीची वाढ आपल्याला माहीत आहे दोन ठिकाणी पाहायला मिळते. ॲट दी अपेक्स ऑफ स्टेम टर्मिनल बर्डमध्ये अँड अपेक्स ऑफ रूट, तिथंही त्या डिव्हायडिंग सेल असतात, मेरिस्टेमॅटिक रिजन असतो. आणि तो भाग जर आपण कट केला तिथं मुळाची लांबी म्हणजे वाढ थांबते. आणि तसं या खोडाची वाढ तिथं थांबताना आपण पाहायला मिळते. आता हे आपण पाहिलं असेल काही शेतकरी की एखादं प्लांट किंवा एखादी वनस्पती उंच वाढू नये, त्याला दुय्यम शाखा किंवा सेकंडरी लॅटरल ग्रोथ मिळवण्यासाठी, नंबर ऑफ फ्लावर्स प्रोड्यूस होण्यासाठी, फ्रूट्स तयार होण्यासाठी हा अपायकल किंवा टर्मिनल बर्डचा भाग म्हणजे हा शेंडा जो आहे तो खुडतात. तर खुडल्यामुळं आपोआपच लॅटरल बर्ड याला चालना मिळते, डेव्हलप होतात आणि त्यापासून अनेक ब्रांचेस तयार होतात, फ्लावर्स तयार होतात किंवा स्प्रोटिंग होतं फॉर मोर प्रोडक्शन ऑफ फ्लावर अँड फ्रूट्स. ठीक आहे. तर हा स्टेमचा हा बेसिक भाग जो आहे, एरियल पार्ट ऑफ प्लांट बॉडी ग्रोविंग टुवर्ड्स लाईट अँड एअर. त्याचबरोबर त्याचे पार्ट जे आहेत ते आहेत नोड्स, इंटरनोड, बर्ड्स. आता हे बर्डचे लोकेशननुसार प्रकार पाहिलेले आहेत. आता कार्यानुसार त्याचे दोन प्रकार असतात. एक हे जे सगळे बर्ड्स आहेत दे आर कॉल्ड व्हिजिटेटिव्ह बर्ड्स. व्हिजिटेटिव्ह बर्ड्स. आणि ज्या बर्डपासून फ्लावर तयार होतं, द बर्ड इज कॉल्ड ॲज रिप्रोडक्टिव्ह बर्ड किंवा फ्लोरल बर्ड. इट डेव्हलप्स इन टू फ्लावर. ठीक आहे. लेट्स सी नेक्स्ट स्लाइड.
तर स्टेमची कॅरेक्टरिस्टिक या स्लाइडमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. शूट सिस्टीम म्हणजे एरियल पार्ट ऑफ प्लांट बॉडी प्रामुख्याने 2 भागांनी बनलेलं शूट सिस्टीम असते. त्यातला प्रमुख भाग जो असतो सिलेंड्रिकल ॲक्सिस स्टेम, आणि या स्टेमवर खोडावर लिव्स प्रोड्यूस होतात, ब्रांचेस तयार होतात, फ्लावर्स अँड फ्रूट्स तयार होतात. आता स्टेमची काही कॅरेक्टर्स इथं आपल्याला पाहायला मिळतील. इट इज अ व्हेजिटेटिव्ह पार्ट, लीफ बिअरिंग पार्ट और रिप्रोडक्टिव्ह फ्लावर्स बिअरिंग पार्ट. त्यामध्ये जे पार्ट्स असतात सांगितले आपण, स्टेमचे मेन पार्ट असतात नोड, इंटरनोड्स, बड्स. नोड म्हणजे काय? एरिया ऑफ स्टेम वेअर लीफ बॉर्न, म्हणजे ज्या पॉईंटपासून लीफ तयार होतं द पॉईंट इज कॉल्ड ॲज नोड. इंटरनोड मागे सांगितल्याप्रमाणे डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह नोड, एरिया बिटवीन 2 नोड्स इज कॉल्ड ॲज इंटरनोड. आता बर्ड म्हणजे मुकुल. स्टेम इलॉंगेशन त्याचं फंक्शन आहे. एम्ब्रॉनिक टिश्यू ऑफ लिव्स अँड स्टेम, नॉट फ्लॉवर बर्ड. टर्मिनल बर्ड लोकेटेड ॲट द टिप ऑफ स्टेम और ब्रांचेस, म्हणजे अपायकल बर्ड त्याला दुसरं नाव आहे. आता ज्या ॲक्झिलमध्ये बर्ड जे असतात, मुकुल असतात, ॲक्झिल बर्ड गिव्ज राईट टू ब्रांचेस, किंवा काही ठिकाणी फ्लावर तयार होतात. आता अपायकल डॉमिनन्स म्हणजे काय होतं? जर अपायकल बर्ड हा असा वाढत राहिला तर देर इज अ प्रिव्हेन्शन ऑफ ब्रांच फॉर्मेशन बाय टर्मिनल बर्ड. ब्रांच फॉर्मेशन बाय टर्मिनल बर्ड हा वाढत जातो आणि दुय्यम शाखा तयार होत नाही. ठीक आहे, पुढची स्लाइड जरा पाहूया आपण. जसं आपण काल किंवा पाठीमागच्या पिरियडला रूटची काही प्रायमरी फंक्शन पाहिली, मॉडिफाईड फंक्शनही त्या रूटचे आहेत. त्या रूटमध्ये 2 फंक्शन प्रामुख्याने आपण पाहिली. रूट सिस्टीम फिक्सेस दी प्लांट इन सॉईल, इट इज अ मेकॅनिकल फंक्शन ऑफ रूट. आणि दुसरं जे फिजिओलॉजिकल फंक्शन पाहिलं, रूट सिस्टीम ॲब्सॉर्ब वॉटर अँड मिनरल फ्रॉम सॉईल, इट इज अ फिजिओलॉजिकल फंक्शन ऑफ रूट. दीज आर प्रायमरी फंक्शन्स. मॉडिफाईड रूट जे आहे त्यामध्ये स्टोरेज ऑफ फूड वगैरे वेगळी फंक्शन पाहायला मिळतात. तसं या शूट किंवा स्टेमची काही प्रायमरी फंक्शन आहेत किंवा मॉडिफाईड फंक्शन आहेत. आता इथं जे प्रायमरी फंक्शन आहेत विथ मॉडिफाईड फंक्शन इथे दिलेले आहेत. आता इथं प्रायमरी फंक्शन जे आहे स्प्रेडिंग आउट ऑफ ब्रांचेस टू प्रोव्हाइड मॅक्झिमम सनलाईट टू ऑल द लिव्स, म्हणजे अशा रीतीनं ब्रांचेस डेव्हलप करणं, लिव्स प्रोड्यूस करणं विच प्रोव्हाइड मॅक्झिमम सनलाईट फॉर फोटोसिंथेसिस टू सिंथेसिस फूड मटेरियल. यासाठी देर इज अ स्प्रेडिंग ऑफ लिव्स इन ऑल डायरेक्शन, इट इज अ मेन फंक्शन ऑफ शूट. त्यानंतर दुसरं फंक्शन जे आहे इट बिअर्स फ्रूट, फ्लावर्स अँड लिव्स, म्हणजे स्टेमवर फ्रूट्स, फ्लावर अँड लिव्स तयार होतात. आणि आणखी एक महत्त्वाचं फंक्शन आहे, स्टेम इज ए एरियल सिलेंड्रिकल पार्ट. त्याच्या आतल्या भागातून मुळाने शोषलेलं पाणी जे आहे ते अगदी अपेक्सपर्यंत किंवा सर्व ब्रांचेसपर्यंत पोहोचवण्याचं काम ज्या टिश्यू करतात कॉल्ड ॲज झायलम टिश्यू. आणि पानामध्ये तयार झालेलं अन्न वनस्पतीच्या सर्व भागाला प्रोव्हाइड करण्याचं काम ज्या टिश्यू करतात दे आर कॉल्ड ॲज फ्लोएम. तर मुळाने शोषलेलं पाणी फोटोसिंथेसिससाठी अगदी पानापर्यंत पोहोचवणं, दॅट इज इट कंडक्ट वॉटर अँड मिनरल टू ऑल पार्ट्स ऑफ बॉडी अँड ऑल्सो फोटोसिंथेसिस. आता सम मॉडिफाईड स्टेम जे असतात, फॉर एक्झाम्पल अंडरग्राउंड स्टेम, तुम्हाला माहीत आहे टर्मरिक असेल, आला असेल, दीज आर स्टेम बट दीज आर फाउंड इन सॉईल कॉल्ड ॲज अंडरग्राउंड स्टेम. आता अंडरग्राउंड स्टेममध्ये जी प्रायमरी फंक्शन आहेत ती पाहायला मिळत नाहीत, मॉडिफाईड फंक्शन पाहायला मिळतात. कोणते आहेत? दॅट इज स्टोरेज ऑफ फूड मटेरियल असेल, काही ठिकाणी सपोर्टचं काम स्टेमचं आहे, प्रोटेक्शन आहे. समजा काही ठिकाणी ॲक्झिलरी बर्डपासून थॉर्न तयार होतात, काटे तयार होतात. हा थॉर्न म्हणजे इट इज ए पार्ट ऑफ स्टेम, इट प्रोव्हाइड्स प्रोटेक्शन टू प्लांट फ्रॉम ग्रेजिंग ॲनिमल्स. तर असं हे प्रोटेक्शन फंक्शन काही प्लांटमध्ये तिथं कॅरी आउट करताना आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर काही स्टेम म्हणजे रनर असेल, ग्रासमध्ये रनर नावाचा भाग असतो, धावते खोड ज्याला म्हणूया आपण, इट इन्व्हॉल्व इन व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन. शाखीय वाढ जी असते त्या वाढीमध्ये याचा थोडासा सहभाग असतो. आणखी एक
It holds flower in such a position so it facilitates pollination and fertilization. म्हणजे फ्लावर अशा रीतीने डिस्प्ले करणं म्हणजे स्टेमचं हे फंक्शन आहे की मॅक्झिमम पॉलिनेशन प्रक्रिया इफेक्टिव्हली व्हावी, फर्टिलायझेशन प्रक्रिया इफेक्टिव्हली व्हावी, कीटक किंवा इन्सेक्ट इफेक्टिव्हली त्या फुलापर्यंत पोहोचावेत, रीच व्हावेत, अशा पद्धतीनं ते फ्लावर्स डिस्प्ले करणं इट इज आल्सो फंक्शन ऑफ ए स्टेम. ठीक आहे. नेक्स्ट स्लाइड. आता हा नॉर्मल स्टेमचा भाग पाहिला आपण. आता पुढचा भाग जो आहे, जसं रूट सिस्टीममध्ये काही रूट्स दे आर गेट्स मॉडिफाईड टू परफॉर्म स्पेशल फंक्शन. दे आर कॉल्ड ॲज मॉडिफाईड रूट्स. जे कॅरेट असेल, रॅडिश असेल, ते बीट असेल, द रूट्स आर मॉडिफाईड टू स्टोअर दी फूड मटेरियल कॉल्ड ॲज मॉडिफाईड रूट्स. तसं स्टेममध्येही काही प्लांटमध्ये द स्टेम गेट्स मॉडिफाईड टू स्टोअर फूड, प्रोटेक्शन, व्हेजिटेटिव्ह प्रोपिगेशन असे विविध फंक्शनसाठी या खोडामध्ये मॉडिफिकेशन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. मॉडिफिकेशन ऑफ शूट और स्टेम ब्रॉडली क्लासिफाईड इंटू 3 कॅटेगरीज किंवा 3 फॉर कॅरी आउट 3 फंक्शन्स. आता हे 3 कॅटेगरी कोणते आहेत? तर पहिला कॅटेगरी किंवा पहिला प्रकार जो आहे लक्षात ठेवायचा आहे, अंडरग्राउंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. अंडरग्राउंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेम ज्याला आपण भूमिगत खोडांचे प्रकार असं म्हणतो. त्यानंतर दुसरा प्रकार जो आहे सब एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. सब एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम द मेन फंक्शन इज व्हेजिटेटिव्ह प्रोपिगेशन. म्हणजे धावते खोड वगैरे जे आहे, म्हणजे द स्टेम्स आर मॉडिफाईड अँड रिमेन कॉन्टॅक्ट विथ सॉईल आणि एअर. म्हणजे जमीन सरपडत जातात आणि त्याचा मेन जो रोल असतो किंवा मेन कार्य जे असतं व्हेजिटेटिव्ह प्रोपिगेशन म्हणजे शाखीय वाढ. अंडरग्राउंड मॉडिफिकेशन जो पहिला मॉडिफिकेशनचा प्रकार जो आहे त्याचं मेन रोल जो असतो तो मेन रोल आहे फूड स्टोरेज किंवा स्टोरेज ऑफ फूड मटेरियल. ठीक आहे. अंडरग्राउंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेम इट इज ए फर्स्ट टाइप. द सेकंड टाइप इज सब एरियल मॉडिफिकेशन. इट इज मेनली फॉर टू कॅरी आउट व्हेजिटेटिव्ह प्रोपिगेशन, reproduction. And third category or third type is aerial modification of stem. The aerial modification includes thorns, which is mainly involved in protection of plant. Aerial modification म्हणजेच आपण ढोबळमानानं मॉडिफिकेशन ऑफ स्टेम 3 भागामध्ये याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. अंडरग्राउंड मॉडिफिकेशन, सब एरियल मॉडिफिकेशन अँड एरियल मॉडिफिकेशन. Let us study the first type, the underground modification of stem. It is mainly for storage of food material. आता अंडरग्राउंड मॉडिफिकेशनमध्ये जे काही प्रकार आहेत ते आपण पाहूया. पहिला आहे नंबर 1 ट्यूबर्स, पोटॅटो ट्यूबर्स, बल्ब, ओनियन, रायझोम, जिंजर असेल, टर्मरिक असेल, आणि कॉर्म आहे, ग्लॅडिस आहे, कोलोकॅशिया आहे, हे कॉर्म आहे किंवा अमॉर्फोफायलस नावाची वनस्पती आहे, त्यामध्ये कॉर्म्स तयार होतात. तर इथं अंडरग्राउंड मॉडिफिकेशनमध्ये 4 प्रकार पुन्हा एकदा लक्षात घ्या. ट्यूबर्स, बल्ब्स, रायझोम आणि कॉर्म्स. दीज आर द अंडरग्राउंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. आता 1 बाय 1 आपण जरा पाहूया. आता अंडरग्राउंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेम ॲक्ट्स ॲज ए ऑर्गन्स ऑर पेरिनेशन टू टायड ओव्हर कंडिशन्स अनफेवरेबल फॉर ग्रोथ. ठीक आहे. पेरिनेशन ही त्याचं फंक्शन आहे. पेरिनेशन म्हणजे व्हेजिटेटिव्ह प्रोपिगेशन. आता याच्यामध्ये ट्यूबर जो आहे पोटॅटो आपल्याला माहीत आहे. आता हा पोटॅटो मेन फंक्शन जे आहे स्टोरेज ऑफ फूड मटेरियल, आणि दुसरं फंक्शन जे आहे ज्यावेळी याचं कल्टिवेशन केलं जातं. आता ह्या पोटॅटोवर आयज असतात, त्याला बर्ड्स म्हणूया आपण. आता इथं स्प्रोटिंग झालेलं पाहायला मिळते. पावसाळ्या दिवसामध्ये घरामध्ये सुद्धा आपल्या जर बटाटा असेल तर त्याला असं स्प्रोटिंग झालेलं पाहायला मिळतं. तर मग व्हेजिटेटिव्ह प्रोपिगेशन किंवा लागवड करण्यासाठी या बटाट्याचं आयचा किंवा दिस पोटॅटो कन्व्हर्टेड टू मेनी पीसेस, ईच पीस मे कंटेन 1 आय, आणि असा पीस जर आपण कल्टिवेट केला तर नवीन पोटॅटो प्लांट तयार होतो. त्याला आपण पेरिनेशन किंवा व्हेजिटेटिव्ह प्रोपिगेशन असं म्हणतो. आता हा ट्यूबरचा प्रकार आहे. दे आर सोलन म्हणजे फुगीर असतात. एंड्स ऑफ रायझोम स्पेशलाइज्ड फॉर फूड स्टोरेज. पोटॅटो म्हणजे
दोन त्याचे कार्य पाहायला मिळतात. पहिला आहे फूड स्टोरेज आणि दुसरा आहे व्हेजिटेटिव्ह प्रोपिगेशन. आता दुसरा अंडरग्राउंड मॉडिफिकेशन प्रकार जो आहे बल्ब्स. लक्षात ठेवायचं ओनियन. इट इज अ व्हर्टिकल अंडरग्राउंड शूट कन्सिस्टिंग मोस्टली ऑफ द सोलन बेसेस ऑफ लीव्ज दॅट स्टोअर फूड. आता इथं ओनियनचा हा उभा छेद दाखवलेला आहे. हे स्टेम आहे आणि हे सोलन लीव्ज आहेत. आणि लीव्जचे हे जे बेसिस आहेत ते फ्लेशी असतात, जाड असतात. वी स्टोअर फूड मटेरियल. तर फूड मटेरियल स्टोअर करणं इट इज अ मेन फंक्शन ऑफ दिस बल्ब. ठीक आहे. आता पुढचा जो भाग आहे रायझोम. आता याच्यामध्ये टर्मरिक असेल, जिंजर असेल, आला असेल, लोटस असेल, ही रायझोम प्रकारची अंडरग्राउंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेम पाहायला मिळतात. आता याच्यामध्ये नोड्स इंटरनोड्स असतात. फक्त कॉम्प्रेसली किंवा त्याचं अंतर जे इंटरनोड्स आहे ते फार कमी असतं. हॉरिझॉन्टल स्टेम दॅट ग्रो अंडरग्राउंड. मेन फंक्शन जे आहे स्टोरेज ऑफ फूड मटेरियल आणि व्हेजिटेटिव्ह प्रोपिगेशन. म्हणजे आल्याची लागवड करत असताना या खोडाचे अनेक पीसेसमध्ये रूपांतर केलं जातं, कन्वर्ट केलं जातं. आणि त्या प्रत्येक पीसमध्ये एक आय अशा पद्धतीने पीसेस केले जातात. आणि तो पीस कल्टिवेट केल्यानंतर त्या आयपासून नवीन एक जिंजर किंवा टर्मरिक प्लांट डेव्हलप होताना पाहायला मिळतं. तर जिंजर असेल, लोटस असेल किंवा टर्मरिक, द स्टेम टाईप इज अंडरग्राउंड कॉल्ड ॲज रायझोम टाईप. त्याचं कॉर्म इज अ सोलन राउंडेड स्ट्रक्चर. वर्टिकल स्टेम विथ ए पेपरी कवरिंग. त्याच्या कवरिंग अगदी पेपरी असते. ग्लॅड्युलस अँड कॉर्कस आर एक्झाम्पल्स ऑफ किंवा अमॉर्फोफायलस नावाची वनस्पती जी आहे ती सुद्धा तिथे आपल्याला पाहायला मिळते. आता हा राउंडेड स्ट्रक्चर आहे, त्याचे पार्ट्स इथे पाहायला मिळतात. ॲडव्हेंटिजेस रूट्स आहेत, डॉटर कॉर्म आहे. कॉर्म म्हणजे राउंडेड स्ट्रक्चर आहे, स्केल लीफ आहेत. आता हे स्टेम काय तर इथं स्केली लीव्ज असतात, नोड्स इंटरनोड्स असतात. इट इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ स्टेम आणि फाउंड इन सॉईल. म्हणून हा अंडरग्राउंड स्टेमचा हा प्रकार आहे. ठीक आहे. आता हा झाला अंडरग्राउंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. आता अंडरग्राउंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेम याचे 4 प्रकार पुन्हा एकदा लक्षात घ्या. ट्यूबर्स एक्झाम्पल पोटॅटो, बल्ब्स एक्झाम्पल ओनियन, रायझोम एक्झाम्पल जिंजर, टर्मरिक आणि कॉर्म्स एक्झाम्पल जे आहेत ते आहे ग्लॅडिओलस, कोलोकॅशिया किंवा अमॉर्फोफायलस. ठीक आहे. आता पुढचा जो मॉडिफिकेशन प्रकार जो आहे तो आहे सब एरियल मॉडिफिकेशन. आता जो मेन फंक्शन जे आहे स्प्रेड किंवा व्हेजिटेटिव्ह प्रोपिगेशन, शाकीय प्रजनन. आता त्याचे प्रकार आधी पाहूया. नंतर पहिला प्रकार आहे सकर, दुसरा आहे ऑफसेट, तिसरा आहे स्टोलॉन. आता हा तिसरा प्रकार आहे शूट. ठीक आहे, तो नंतर बघूया आपण. आता ह्याच्यामध्ये सकर जे आहेत एक्झाम्पल आहे मिंट, जॅस्मिन. Sucker, they are cylindrical lateral branch arise from base of stem axis, main axis, and after growing aerially for some time and arch downwards to touch the ground for reproduction. Mint, jasmine. आता इथं मिंट नावाची वनस्पती पाहायला मिळते पहा. आता हे एक एरियल ब्रांच आहे आणि दोन्ही ब्रांचमध्ये हे सकर आहेत. आणि हा सकर जरा वरच्या दिशेला वाढतो आणि त्यापासून नवीन एक ब्रांच तयार होते किंवा नवीन प्लांट डेव्हलप होतो. आता एरियल शूट आहे, लीव्ज आहेत आणि हा जो अंडरग्राउंड पार्ट आहे तो व्हर्टिकली वाढतो आणि इट डेव्हलप्स इनटू ए न्यू प्लांट, मिंट प्लांट कॉल्ड ॲज सकर. ठीक आहे. आता हे दीज आर नंबर ऑफ सकर्स. हे मेन प्लांट आहे, त्याला हॉरिझॉन्टल ब्रांचेस तयार होतात, काही ठिकाणी वर येतात आणि त्यापासून नवीन प्लांट तयार होतो. दीज आर कॉल्ड ॲज सकर. मेन फंक्शन इज फॉर व्हेजिटेटिव्ह प्रोपिगेशन. ठीक आहे. आता पुढचा जो भाग आहे ऑफसेट. आता ऑफसेट जे आहे इट इज फाउंड इन ॲक्वेटिक प्लांट लाईक इकॉर्निया. इकॉर्निया म्हणजे जलपर्णी. आता गोड्या पाण्यामध्ये ही एक तण म्हणून वनस्पती वाढते. जलपर्णी नदीमध्ये असेल, तलावामध्ये ह्या वनस्पती वेगानं वाढतात आणि ह्याचं जे रॅपिड मल्टिप्लिकेशन जे आहे, आता हे मेन प्लांट आहे, त्यापासून पाण्यामध्ये ह्या पॅरलल ब्रांचेस तयार होतात आणि पुन्हा तिथं असे रूट्स डेव्हलप होतात अपोजिटला
शूट सिस्टीम लीव्ज तयार होतात. जे इंटिमेट कनेक्शन जे आहे तयार होतं इट इज कॉल्ड एज ऑफसेट. आता इट इज अ रनर ऑफ ॲक्वॅटिक प्लांट असंही म्हणलं जातं. आता रनर हा एक प्रकार इथं उल्लेख करायला पाहिजे. रनर म्हणजे हराळे असेल किंवा ग्रास असेल, अशाच पद्धतीनं जे टेरेस्ट्रियल प्लांट्स असतात, ग्रास असेल याच्यामध्ये म्हणजे धावते खोड ज्याला म्हणूया आपण, जमीनलगत अशा वायरी ब्रांचेस सरपडत जातात. जिथे ठिकाणी ज्या ठिकाणी कॉन्टॅक्ट होतो तिथं नवीन रूट सिस्टीम तयार होते, नवीन शूट सिस्टीम तयार होते. अशा पद्धतीनं रॅपिड त्या ग्रासची वाढ होत असते, मल्टिप्लिकेशन होत असतं, त्याला रनर असं म्हणलं जातं. आता इथं ह्याच स्लाईडमध्ये तो उल्लेख केलेला नाही. तर रनर इट इज ऑल्सो ए मॉडिफिकेशन ऑफ स्टेम, सब एरियल मॉडिफिकेशन स्टेम इन टेरेस्ट्रियल प्लांट्स लाईक ग्रासेस, सायनाडॉन म्हणजे हराळी म्हणूया आपण, त्याच्यामध्ये रनर हा प्रकार पाहायला मिळतो. ऑफसेट रनरप्रमाणेच काम करतो, पण ऑफसेट इट इज फाउंड इन ॲक्वॅटिक प्लांट, म्हणजे ॲक्वॅटिक प्लांट जे आहेत तिथं त्याला रनर म्हटलं जातं. ठीक आहे. आता सकर हा मिंट वगैरे त्यामध्ये पाहायला मिळतो. आता स्टोलन नावाचे काही ब्रांचेस, एक्झाम्पल फर्न आहे, स्ट्रॉबेरी आहे किंवा काही ग्रास आहे. अंडरग्राउंड स्टेम स्प्रेड टू न्यू niches, young branches, and when older parts die, new plants are formed. It allows plant to colonize large area and to reproduce asexually. स्ट्रॉबेरी असेल या पद्धतीने स्टोलन तयार होतात. किंवा नेच्या नावाची वनस्पती जर पाहिली असेल तर तिथं त्या नेच्या किंवा फर्नमध्ये रायझोमसारखं किंवा अंडरग्राउंड स्टेम आहे, त्यापासून जमीनलगत अशा व्हाईट वायरी ब्रांचेस तयार होतात. जिथं सॉईलशी कॉन्टॅक्ट होतो तिथं त्या ॲडव्हेंटिशियस रूट डेव्हलप करतात, अपोजिट नवीन फर्न प्लांट तयार करतात. आता वायरी ब्रांचेस जे असतात दे आर कॉल्ड एज स्टोलन्स, दे आर कॉल्ड एज स्टोलन्स. आता ते स्टोलन बनाना, पायनॅपल, क्रिसॅन्थेमम, द लॅटरल ब्रांचेस ओरिजिनेट फ्रॉम द बेसल अँड अंडरग्राउंड पोर्शन ऑफ द मेन स्टेम, ग्रो हॉरिझॉन्टली beneath the soil and then obliquely upward, giving rise to leafy shoots. So these are called as stolons. तर हा सब एरियल मॉडिफिकेशनचा पार्ट जो आहे त्याचा मेन फंक्शन, मेन रोल जो आहे किंवा मेन फंक्शन जे आहे टू कॅरी आउट व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन किंवा शाकीय प्रजोत्पादन, हे मेन त्याचं फंक्शन पाहायला मिळतं. आणि या मध्ये जे मेन टाईप जे आहेत त्यामध्ये पहिला टाईप आपण पाहिला, त्यामध्ये सकर आहे. त्यानंतर रनर नावाचा एक भाग आहे. रनर नावाचा भाग याच्यामध्ये डिस्क्राईब केलेलं नाही, पण रनर इट इज ए कनेक्टिंग, इट इज फाउंड इन टेरेस्ट्रियल प्लांट लाईक सायनाडॉन किंवा ग्रास. आणि त्यानंतरचा प्रकार जो आहे तो आहे ऑफसेट. ऑफसेट इट इज अ रनर ऑफ, ऑल्सो कॉल्ड एज रनर ऑफ ॲक्वॅटिक प्लांट लाईक इकॉर्निया. जलपर्णीमध्ये दोन डिस्टिंग्विश प्लांटमध्ये जो पाहायला मिळतो त्याला ऑफसेट म्हणलं जातं. त्यानंतर स्टोलॉन फाउंड इन फर्न असेल किंवा स्ट्रॉबेरी असेल, काही ग्रासमध्ये हा प्रकार पाहायला मिळतो. तर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जे प्रकार तुम्हाला दिलेले आहेत त्यामध्ये सब एरियलमध्ये ट्रेलर नावाचा भाग पाहायला मिळतो. ट्रेलर, हा ट्रेलर इफोर्बिया आता काही माळरानावर या वनस्पती असतात, त्यामध्ये लॅटेक्स किंवा व्हाईट ज्यूस तयार होतो. तर ह्या ब्रांचेस ऑल डायरेक्शनला वाढतात ड्यू टू प्रेझेन्स ऑफ ट्रेलर, त्याला ट्रेलर म्हटलं जातं. तर ह्या सब एरियलमध्ये तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पहिला दिलेला ट्रेलर, त्यानंतर रनर म्हणजे सायनाडॉन धावते खोड, त्यानंतर स्टोलॉन एक्झाम्पल आहे जॅस्मिन मेन्था. सकर हे हा चौथा प्रकार आहे. सकरचं एक्झाम्पल आहे बनाना. त्यानंतर पाचवा प्रकार आहे ऑफसेटचं एक्झाम्पल आहे इकॉर्निया किंवा ज्याला आपण जलपर्णी असं म्हणूया आपण. आणि त्याचा अगोदरचा भाग जो पाहिला अंडरग्राउंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेम, याच्यामध्ये रायझोम एक्झाम्पल आहे टर्मरिक किंवा जिंजर. त्यानंतर स्टेम ट्यूबर एक्झाम्पल आहे पोटॅटो, बल्ब, ओनियन. आणि कॉर्म जे आहे त्याला जमीखंड किंवा अमॉर्फोफॅलस हे एक्झाम्पल त्यामध्ये पाहायला मिळतं. तर पहिला मॉडिफिकेशन प्रकार आपण पाहिला दॅट इज अंडरग्राउंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेम, त्यामध्ये 4 प्रकार आहेत. त्यानंतर दुसरा
मॉडिफिकेशन प्रकार स्टेमचा जो आहे त्याचं नाव आहे सब एरियल मॉडिफिकेशन. आता सब एरियल म्हणजे काय, तर हे स्टेम रिमेन कॉन्टॅक्ट विथ सॉईल आणि एअर, म्हणजे जमीनलगत हे सरपटच चालतात, कम्प्लिटली अंडरग्राऊंड नसतात आणि कम्प्लिटली एरियल नसतात, जमीन आणि हवा याच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात, म्हणून त्याला सब एरियल असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये जे प्रकार आहेत ते 5 प्रकार आहेत. पुन्हा लक्षात घ्या, ट्रेलर, रनर, स्टोलॉन, सकर आणि ऑफसेट. आता पुढचा प्रकार जो आपल्याला पाहायचा आहे तो आहे प्रोटेक्शनसाठी एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. आता एरियल मॉडिफिकेशन हा स्टेमचा एअरमध्ये असणारा भाग आहे आणि याचा रोल जो आहे मॉडिफिकेशनचा ओनली फॉर प्रोटेक्शन. आता याच्यातले प्रकार जे आहेत प्रोटेक्शनचे, त्यामध्ये पहिला प्रकार आहे थॉर्न म्हणजे काटा, त्यानंतर फायलोक्लेड, निवडणुकामध्ये हा प्रकार पाहायला मिळतो. त्यानंतर तिसरा आहे क्लॅडोड, आस्परॅगस किंवा शतावरी या प्लांटमध्ये हा प्रकार पाहायला मिळतो. चौथा प्रकार आहे क्लॅडोफिल्स. पाचवा प्रकार आहे बिल्बिल्स. म्हणजे हे 5 प्रकार आपल्याला इथं पाहायचे आहेत. आता इथं या स्लाईडमध्ये एरियल मॉडिफिकेशनचा पहिला प्रकार दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. द फर्स्ट टाईप इज थॉर्न. आता थॉर्न डेझर्ट प्लांटमध्ये किंवा शुष्क प्रदेशीय वनस्पतीमध्ये, एक्झाम्पल अकेशिया म्हणजे बाभूळवर्गीय असेल, सिट्रस म्हणजे लिंबूवर्गीय वनस्पती असेल, बोगनवेलिया असेल, या प्लांटमध्ये ॲक्झिलरी बड जो आहे म्हणजे पानामध्ये जो बड असतो, इट डेव्हलप्स इनटू हार्ड अँड स्पायनी स्ट्रक्चर्स कॉल्ड ॲज थॉर्न. आता मेन फंक्शन काय आहे, प्रोटेक्शन ऑफ प्लांट फ्रॉम ग्रेजिंग ॲनिमल्स. आता हे ग्रेजिंग ॲनिमल्स म्हणजे काय, ही चरणारी गुरं जी असतात किंवा शेळ्या मेंढ्या वगैरे, त्यापासून ह्या प्लांटचा बचाव करण्यासाठी हे थॉर्नचं मॉडिफिकेशन आहे. ठीक आहे. आता दुसरं जे आहे फायलोक्लेड्स. आता हा ओपन शिया आहे, निवडून ज्याला म्हणूया आपण. आता या ओपन शियामध्ये हे लिपी स्ट्रक्चर जे आहे, स्टेम इज मॉडिफाईड इनटू लिप लाईक स्ट्रक्चर्स कॉल्ड ॲज फायलोक्लेड्स. त्याला फायलोक्लेड म्हटलं जातं. आता फायलोक्लेड हे जे आहे ओपन शिया फ्लॅटंड आहे, सक्युलंट आहे, त्यात गर असतो, फ्लेशी आहे, सिलेंड्रिकल आहे. त्यासाठी टू रिटेन वॉटर अँड ऑल्सो कंटेन क्लोरोफिल फॉर फोटोसिंथेसिस. म्हणजे वॉटर स्टोरेज करणं किंवा रिटेन वॉटर, हे कॉन्झर्वेशन ऑफ वॉटर हेही फंक्शन आहे. आणि दुसरं फंक्शन जे आहे, दिस स्ट्रक्चर्स आर ग्रीन इन कलर, लिप लाईक स्ट्रक्चर्स, म्हणजे लिपचं काम करतात ड्यू टू प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल अँड दस इट परफॉर्म द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. हे पहा इथे आहे, हे फायलोक्लेड्स आहेत. ही कांडी जी आहे ते फायलोक्लेड्स म्हटलं जातं. ठीक आहे. हा फायलोक्लेडचा दुसरा भाग झाला. आता सपोर्टसाठी काम करणारा जो भाग आहे तो आहे टेंड्रिल, स्टेम टेंड्रिल. आता टेंड्रिल भोपळ्याचा वेल पाहिलास किंवा वेलवर्गीय वनस्पती, ॲक्झिलरी बड जे आहेत दे गेट डेव्हलप्स इनटू स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर्स कॉल्ड ॲज टेंड्रिल्स. आता टेंड्रिल हे सपोर्टचं काम करत असतात. आता ह्या वेलवर्गीय वनस्पतीमध्ये स्टेम इज व्हेरी वीक, ते नीट उभं राहू शकत नाही आणि म्हणून प्रकाश दिशेने वाढण्यासाठी त्याला आधाराची गरज असते. आणि जिथं ऑब्जेक्ट मिळेल तिथं हे स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर त्याला कॉईल होतात आणि तो भाग तिथं म्हणजे स्टेम प्रकाश दिशेने तिथं वाढत राहतं. स्टेम टेंड्रिल्स विच डेव्हलप फ्रॉम ॲक्झिलरी बड्स अँड सिलेंडर पातळ असतात अँड स्पायरली कॉईल अँड हेल्प्स प्लांट टू क्लाइंब सच इन ए गोड्स. गोड्स म्हणजे हे जे कुकुंबर, पंपकिन्स किंवा कारलं जे आहे, वॉटरमेलॉन किंवा ग्रेप वाईन्स, द्राक्षाची वेल असेल, या अशा वेलवर्गीय वनस्पतीमध्ये अशा वायरी स्ट्रक्चर पाहायला मिळतात. त्याला स्टेम टेंड्रिल म्हटलं जातं. आता हा स्टेम टेंड्रिल हा सपोर्टसाठी तयार झालेला भाग पाहायला मिळतो. आता इथं या स्लाईडमध्ये काही एरियल मॉडिफिकेशन ऑफ भाग जे आहेत ते इथे दाखवलेले नाहीत, पण आपल्या टेक्स्टबुकमध्ये आहेत. ते आहेत क्लॅडोड्स. क्लॅडोड्स म्हणजे शतावरी. आता शतावरीचं प्लांट तुम्ही पाहिला असेल, त्याची पानं असतात ते निडल लाईक असतात. आता निडल लाईक स्ट्रक्चर्स आर कॉल्ड ॲज क्लॅडोड्स. तुमच्या पुस्तकामध्ये पहा, एक्झाम्पल आहे आस्परॅगस. आता क्लॅडोड, द ब्रांचेस आर लिमिटेड growth that is 1 internode long and performing photosynthetic function are called as cladodes.
needle like structure green असतात. मेन फंक्शन आहे फोटोसिंथेटिक. ट्रू लीव्ज आर रिड्यूस्ड टू स्पाइन ऑर स्केल्स. म्हणजे तिथं जी खरी पानं असतात ती रिड्यूस झालेली असतात. फक्त स्टेमचं मॉडिफिकेशन या निडल लाईक स्ट्रक्चरमध्ये झालेलं असतं, त्यालाच क्लॅडोड्स म्हटलं जातं. दुसरा एक तुमच्या टेक्स्टबुकमध्ये प्रकार दिलेला आहे क्लॅडोफिल्स, स्टेमचा एरियल मॉडिफिकेशनचा भाग. आता क्लॅडोफिल्स मीन्स दीज आर लीप लाईक स्ट्रक्चर्स बोर इन द ॲक्झिल ऑफ स्केल लीप. इट हॅज ए फ्लोरल बड and scale leaf in the middle, that is upper half is leaf and lower half is stem. Example ruscus, त्याला क्लॅडोफिल म्हटलं जातं. आणखी एक प्रकार एरियल मॉडिफिकेशन पाहायला मिळतो, दे आर कॉल्ड बिल्बिल्स. आता बिल्बिल्स फाउंड इन आगेव डायोस्कोरिया प्लांट. आता याचं ॲक्झिलरी बड जो आहे इट इज सोलन अँड गेट्स राउंडेड इन स्ट्रक्चर, डेव्हलप्स इन टू राउंडेड स्ट्रक्चर, बिकम्स फ्लेशी and rounded due to storage of food, also and hence called a bulbil. When it falls off, it produces new plant and help in vegetative propagation. म्हणजे ज्यावेळी हा भाग म्हणजे बिल्बिल नावाचा भाग कट ऑफ होतो आणि जमिनीवर फॉल्स ऑफ होतो, त्यापासून एक नवीन प्लांट तयार होतं आणि म्हणून बिल्बिल्स आर इन्व्हॉल्ड इन व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन ऑफ प्लांट. तर पुन्हा एकदा थोडंसं या स्टेम मॉडिफिकेशनचं जरा रिकॅप आपण घेऊया की मॉडिफिकेशन ऑफ स्टेम म्हणजे काय. व्हेन स्टेम गेट्स मॉडिफाईड टू परफॉर्म स्पेशल फंक्शन अदर दॅन दी नॉर्मल फंक्शन, द स्ट्रक्चर्स आर कॉल्ड एज मॉडिफाईड स्टेम. तर स्टेमची नॉर्मल फंक्शन आपल्याला माहीत आहे. जनरली द नॉर्मल स्टेम परफॉर्म द नंबर ऑफ फंक्शन्स, दॅट इज it bears the weight of, it develops branches, leaves, flowers, fruits, or the bears weight of branches, flowers, etc. दुसरं जे फंक्शन आहे इट कंडक्ट वॉटर कंडक्टिंग टिश्यू झायलम अँड फ्लोएम. त्यानंतर आणखी एक फंक्शन आहे इट स्प्रेड्स फ्लावर्स इन अ सच वे द पॉलिनेशन प्रोसेस इज इफेक्टिवली डन. ऑल्सो it displays branches and leaves in a such a way to get maximum sunlight. So these are the primary or normal functions of stem. But in some plants, the stem gets modified to perform different special functions. There is a change in structure due to change in function, hence called as modification of stem. On the basis of function and on the basis of location, the modification of stem is classified into three categories or three groups. Namely, number 1, underground modification, number 2, subaerial modifications, and number 3, aerial modifications. Number 3, aerial modifications. पहिला प्रकार जो आहे तो आहे अंडरग्राउंड मॉडिफिकेशन्स. अंडरग्राउंड मॉडिफिकेशन्स. तर अंडरग्राउंड मॉडिफिकेशन्स याच्यामध्ये 4 प्रकार मगाशी आपण या स्लाइडमध्ये पाहिले. ते 4 प्रकार जे आहेत ते 4 प्रकार पुन्हा एकदा आपण रिपीट करूया. याच्यामध्ये पहिला प्रकार आहे, आता टेक्स्टबुकमध्ये जर पाहिलं तर अंडरग्राउंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेममध्ये पहिला प्रकार दिलेला आहे रायझोम. याला भूमिगत खोडाचे प्रकार असं पाहायला मिळतो. भूमिगत खोडाचे प्रकार असे आपण म्हणतो. तो आहे रायझोम. इथं दिलेला आहे ट्यूबर. तर हा रायझोम म्हणजे टर्मरिक असेल, जिंजर असेल किंवा लोटस याच्या खोडाच्या प्रकाराला रायझोम म्हटलं जातं. त्यानंतर स्टेम ट्यूबर. आता स्टेम ट्यूबर हा भाग जो आहे म्हणजे पोटॅटो. त्यानंतर बल्ब. आता बल्ब हा भाग म्हणजे एक्झाम्पल आहे ओनियन. आणि त्यानंतर आहे ठीक आहे कॉर्न. तर रायझोम, स्टेम ट्यूबर, बल्ब आणि कॉर्न, दीज आर 4 अंडरग्राउंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. त्यानंतर सब एरियल मॉडिफिकेशनमध्ये जे आपल्याला टेक्स्टमध्ये प्रकार दिलेले आहेत त्यामध्ये पहिला प्रकार आहे ट्रेलर, एक्झाम्पल इफोर्बिया. दुसरा प्रकार आहे रनर, एक्झाम्पल सायनॅडॉन म्हणजे हरळे असेल.
तिसरा प्रकार आहे स्टोलॉन, एक्झाम्पल आहे जॅस्मिन, मेंथा किंवा फर्न. चौथा प्रकार आहे सकर, सकरचे एक्झाम्पल आहे बनाना. आणि पाचवा प्रकार आहे ऑफसेट, इट इज अ रनर ऑफ ॲक्वॅटिक प्लांट, एक्झाम्पल आहे इकॉर्निया. आणि तिसरा मॉडिफिकेशनचा प्रकार जो आहे तो आहे एरियल मॉडिफिकेशन, मेनली फॉर प्रोटेक्शन. टेक्स्टबुकमध्ये जे प्रकार दिलेले आहेत ते आहेत: पहिला प्रकार फॉर प्रोटेक्शन थॉर्न, दुसरा फायलोक्लेड, तिसरा क्लॅडोड, चौथा क्लॅडोफिल, पाचवा स्टेम टेंड्रिल आणि सहावा आहे बिल्विल्स. तर ठीक आहे, तर हा स्टेम इट इज ए एरियल पार्ट और शूट सिस्टम ऑफ प्लांट मेनली फॉर food synthesis and to carry out allied functions to produce flowers for reproduction or leaves असतील, branches असतील. तर हा स्टेम इट इज अ सिलेंड्रिकल एरियल पार्ट ऑफ प्लांट. हा भाग इथं आपण हा संपवत आहोत. पुढच्या पिरियडला जो लीफचा पार्ट जो आहे, जे लीफ इट इज ए थर्ड मेन व्हेजिटेटिव्ह पार्ट ऑफ प्लांट, मेनली फॉर photosynthesis, that is synthesis of food material. आता पानाचा हा भाग डिटेलमध्ये आपण पुढच्या पिरियडला पाहायचा आहे. आता आजच्या पिरियडला जो काही स्टेमचा भाग आपण पाहिला, पुन्हा आपण थोडंसं जर पाठीमागं रिकॅप घ्यायचा प्रयत्न केला तर याच्यामध्ये आपल्याला की स्टेम हा भाग, त्याची सायंटिफिक डेफिनेशन, त्यानंतर पार्ट्स ऑफ स्टेम, त्यानंतर बर्ड्स हाही भाग पाहिला आपण, कॅरेक्टर ऑफ स्टेम हाही भाग पाहिला आपण, फंक्शन्स ऑफ स्टेम, नॉर्मल फंक्शन आणि मॉडिफाईड फंक्शन हाही भाग पाहिला. आणि नंतर तिसऱ्या भागामध्ये आपण मॉडिफिकेशन ऑफ स्टेम हा भाग 3 भागामध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेला आहे. त्यामध्ये अंडरग्राउंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेम, सब एरियल आणि एरियल. ठीक आहे, हा स्टेमचा भाग आजच्या पिरियडला आपण संपवलेला आहे. आता त्यानंतर पाठीमागं जर आपण पाहिलं तर पाठीमागच्या पिरियडमध्ये जो रूट सिस्टीमचा भाग जो आहे तो आपण डिटेलमध्ये पाहिलेला होता. रूट सिस्टीम याची डेफिनेशन असेल, कॅरेक्टर्स ऑफ रूट असेल, फंक्शन्स ऑफ रूट, अँकरेज, ॲब्सॉर्प्शन असेल आणि मॉडिफाईड स्टेममध्ये स्टोरेज ऑफ फूड मटेरियल वगैरे ही रूटची फंक्शन पाहिली. या स्लाईडमध्ये तुम्हाला रिजन ऑफ रूट हा रूट कॅपचा भाग आहे. त्यानंतर रिजन ऑफ मेरिस्मेटिक रिजन, डिवायडिंग सेल हा दुसरा भाग असतो, त्यामध्ये तिथंच फक्त वाढ होते. त्या सेल इथं लांबीनं वाढतात, त्याला रिजन ऑफ इलॉंगेशन म्हटलं जातं. त्यानंतर रिजन ऑफ रूट एअर आणि पुन्हा रिजन ऑफ मॅच्युरेशन. हे रूटचे 5 भाग आपल्याला इथं पाहायला मिळतात. प्रत्येक पार्ट त्याचे कॅरेक्टरिस्टिक दिलेले: रूट कॅप, मेरिस्मेटिक झोन, झोन इलॉंगेशन, रूट एअर, झोन ऑफ मॅच्युअर सेल्स. आता रूट सिस्टीम प्रामुख्याने 2 प्रकारचे असतात. आता ही ॲडव्हेंटिशियस किंवा फायब्रस रूट सिस्टीम इथं पाहायला मिळते. इट इज ए कॅरेक्टरिस्टिक ऑफ मोनोकॉट प्लांट. डायकॉट प्लांटमध्ये मात्र वेगळ्या प्रकारची रूट सिस्टीम, टॅपरूट सिस्टीम पाहायला मिळते. आता हे ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टीमचे प्रकार इथं पाहायला मिळतात. हा प्रॉपरूटचा प्रकार आहे, तो इट कॉल्ड स्टिक रूट्स. आता मॉडिफिकेशन ऑफ रूट इथं दिलेले आहेत, फ्लोटिंग रूट्स आहेत. आता स्टोरेज ऑफ रूट्स, कॅरट, टर्निप वगैरे, क्लाइम्बिंग, हे रूटचे मॉडिफिकेशन दिलेले आहेत. क्रॉप रूट म्हणजे हे पारंब्य असतात. ॲडव्हेंटिशियस रूटचे प्रकार आहे. स्टील रूट, मेज वगैरे ही जे आहेत लोअर इन नोडपासून डेव्हलप होतात, यूज ॲडिशनल सपोर्ट टू प्लांट बॉडी. आता हे रिस्पायरेटरी रूट जे आहेत, मँग्रोव जिथं आहेत, खाडीचा प्रदेश, तिथं व्हर्टिकली सनलाईटच्या दिशेनेही वाढणारी मुळं असतात, अणकुचीदार असतात. बिअरिंग नंबर ऑफ पोर्स फॉर रेस्पिरेशन, एक्सचेंज ऑफ गॅसेस, कॉल नेमॅटोफोर्स. ठीक आहे, तर इथं आज आपण म्हणजे रूट सिस्टीम ही डिटेलमध्ये परवाच्या पिरियडला आपण डिस्कस केलेला आहे. आणि आजच्या पिरियडला द स्टेम नावाचा भाग हा सगळा डिस्कस केलेला आहे. आणि पुढच्या भागामध्ये आपण जो थर्ड मेन पार्ट ऑफ प्लांट बॉडी, दॅट इज लीफ, जे मेन फंक्शन जे आहे ते फोटोसिंथेसिस, दॅट इज सिंथेसिस ऑफ फूड मटेरियल. लीफचे प्रकार जे असतील किंवा लीफचं कार्य असेल,
जसं रूट स्टेममध्ये मॉडिफिकेशन आहे तसं लीफमध्येही काही मॉडिफिकेशन पाहायला मिळतात. तर इथं आज आपण थांबूया. थँक्यू.